किती 10 पैकी 10? ठीक आहे, पुढचा आता विचार आता. बापू, तुम्ही वारंवार म्हणताय की प्रस्थापितांच्या विरोधात जनसामान्य युवक राजकारणात आले पाहिजेत, आमदार खासदार झाले पाहिजेत. पण आता बारामतीच्या आखाड्यात शिवतारे बापूंनी शेड्यू ठोकला होता आणि बारामतीच्या आखाड्यात जर शिवतारे बापूंनी पवार जे सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील यांना पाडून त्यांना चितपट केलं असतं तर बाकी महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्य युवक किंवा माणूस राजकारणात प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयार झाला असता असं नाही वाटत का? आणि शिवतारे बापू सारखा दिग्गज माणूस आखाड्यातून बाहेर येतो, यामुळे एक महाराष्ट्रात जनसामान्यांच्या मनात निराशाजनक वातावरण निर्माण झालं. याला कारणीभूत बऱ्याच लोकांनी ती व्यक्त सुद्धा केली, बऱ्याच हजारो लाखो लोकांनी व्यक्त केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ती इतकी व्यक्त झाली इंडिव्हिज्युअल याच्या सकट मी 100% मी जिंकलो असतो एवढी मला खात्री होती. 100% वादच नाही. लोकांनी केलं असतं, ते मिनिमम खर्चात झालं असतं. असंही नाही की कुठे खर्च झाला असता, तेही नाही. प्रचंड राग होता लोकांना, तो राग व्यक्त झाला असता. म्हणून मी परत बोलतो की प्रस्थापित याची व्याख्या, काही प्रस्थापित एवढे चांगले आहेत की त्यांनी जनकल्याणाची खूप मोठी कामं उभी केली. त्यामुळे प्रस्थापित म्हणण्यापेक्षा स्वार्थी ज्या प्रवृत्ती प्रस्थापित झालेल्या आहेत ना, त्यांना या मूळ प्रवाहातून बाजूला काढलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता माझी. तुमच्या लेखी तुम्हाला जास्त दुःख कधी झालं? म्हणजे आत्ता जेव्हा हे सगळं बंड आपलं किंवा उठाव तुमचा शांत करायला लागला आणि आता आपण काही